हाय, तर मी ठरवलं की मी डेली व्लॉगिंग करणार आहे. लेट्स सी आता हे कुठेपर्यंत जातं. बाय द वे माझा चेहरा असा होता कारण मी थोडीशी आजारी आहे आणि मला रिअलाईज झालं की माझे केस खतरनाक लेवलचे गळत आहे. भाई जर्मनीच्या पाण्याने ना म्हणजे लिटरली आहे ते 4 केस पण आता जाणार असं वाटत आहे मला. मी लगेच ChatGPTला विचारलं काहीतरी सोल्युशन दे. त्यांनी पण मला चीपवाले सोल्युशन शोधून दिले. मग मी ठरवलं ठीक आहे आपण पेट पूजा करूया म्हणून मी लगेच जेवण बनवायच्या नादाला लागले. जेवणाला फोडणी टाकली भाजीला आणि म्हटलं किवी खाऊया कारण किवी होता माझ्याकडे आणि भूक लागलेली. देवाने मला ना इन्स्टंट सबक शिकवला की हावरटपणा करायचा नाही आणि थोडे पेशन्स ठेवायचे कारण तो किवी एवढा आंबट होता भाई साब मला असं वाटतं मी का घेतला तो विकत. एनिवेज हे प्रोटीन रॅप्स आहेत. चपातीला ऑप्शन आहे. तुम्हाला जर कंटाळा आला असेल पीठ बनवून चपाती करायचा तर तुम्ही हे खाऊ शकताय. परत पाऊस वाढला. मी घरीच टाईमपास केला आणि मग म्हटलं इमोशनली, फायनान्शियली किती पण लागले असले तरी आपल्याला द शो मस्ट गो ऑन. सो मी आउटफिट चेक दिला. परत पाऊस वाढला. मग मी चहा बिस्किट खाऊया म्हटलं. ते खाल्लं आणि मग फायनली बाहेर पडले. हे बघा, हे सिटीचं हब आहे म्हणजे मेन स्टेशन असतं. इकडेच ते दुकान होतं. तिकडे गेले, शॉपिंग केली. म्हणजे लिटरली मी €9 चुना लावला आणि स्टाईल मारत घरी निघाले. म्हटलं दुसरीकडे कुठे लक्ष जायला नको. बसचा वेट करत होते आणि मी जे प्रॉडक्ट्स घेतले ते मी यूज केल्यानंतर सांगेन ते मला ॲक्चुअली चांगले होते का आणि ChatGPTवर विश्वास ठेवायचा का. मग मी फायनली घरी आले आणि दुपारचीच भाजी आणि भात खाल्ला. दोन्ही टाईम वेगवेगळं नाही मिळत. जर्मनीमध्ये लाड नाही होत. आणि मग सगळं आवरलं, भांडी वगैरे आणि मग ही क्यूटशी गाडी बघितली आणि आज माझा म्हटलं मराठी पिक्चर बघायचा मूड होता. तर मी डबल सीट हा पिक्चर लावला आणि असा होता आजचा माझा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.